स्मार्ट अहमदनगर न्यूज। काल रात्री बारामती पारोडी मार्गावर दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी आणि 2 मुलं गंभीर जखमी झाले। यात पत्नी आणि मुलीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून पती आणि मुलगा गंभीर जखमी अवस्थेत आहे। 5 वर्षांची सानवी मयूर कोकणे व तिची आई रुपाली मयूर कोकणे या दोघींचा या घटनेत दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून मयूर कोकणे व त्यांचा 2 वर्षांचा मुलगा या घटनेमध्ये गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी दवाखान्यात तातडीने हलवण्यात आले आहे। ही घटना काल रात्री उशिरा बारामती पारोडी रस्त्यावर घडली। तसेच दुचाकीवरून कोकणे कुटुंब बारामतीकडून पारोडीच्या दिशेने चालले होते। याच वेळी बारामती कटफळ पारवडी मार्गावर परेट वस्तीलगत खडकीकडून बारामतीच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसली आणि या घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला, तर ग्रामस्थांनी तातडीने धावपळ करत गंभीर जखमी झालेल्या मयूर कोकणे व त्यांच्या 2 वर्षाच्या मुलाला दवाखान्यामध्ये नेले। अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन चालकाने गाडी तेथे सोडून पलायन केल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। दरम्यान या घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक किती धोकादायक पातळीवर पोहोचली आहे याचा अंदाज आला असून नागरिकही हतबल झाले आहेत।